अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचं जे आहे आता मार्गशीर्ष महिना हा त्यांच्यासाठी अत्यंत उद्भूत असं आपण मानतो. आणि हा चिरंजीवी अवतार आहे आणि युगानुयुगापासून आपल्या भक्तांना ज्ञान आणि वैराग्य यांचं दान देऊन मोक्षापर्यंत नेणारे दैवत आहे. आणि यांची विविध असे अवतार कार्य झालेली आहेत. विविध रूपांमध्ये ते अवतार घेतलेले आहेत आणि लोकांना ज्ञानार्जित करून त्यांनी पुढे मार्गस्थ केलेले आहे. त्यांचा स्वतःचा जन्म झालेला आहे हा माहूर या ठिकाणी. अत्री अनुसया यांच्या पोटी मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला त्यांचा जन्म झालेला आहे. आणि इसवी सनापेक्षा हजारो साल पूर्वी हा त्यांचा अवतार कार्य चालू झालेलं आहे. ते आजतागायत चालू आहे. यानंतर कितीतरी दैवी पुरुषांचे राम कृष्ण वगैरे सर्वांचे अवतार झाले. विष्णूंनी अवतार कार्य केले. पण हा अवतार असा आहे जो चिरंजीवी अवतार म्हणू शकतो आपण. आणि त्यांचा पहिला अवतार म्हणजे आपण पिठापूरला श्रीपाद वल्लभांचा हा पहिला अवतार आहे. आणि पिठापूरला त्यांनी सुमती आणि अप्परराज यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे 1320 इसवी सनापूर्वी. आणि हा अवतार त्यांचा एक वेगळ्या कार्यासाठी घेतलेला अवतार आहे. कारण त्यावेळेला एवढी परिस्थिती बिकट झालेली होती. कारण लोक धर्माचरण करत नव्हते, पापाचरणाच्या मार्गाने जात होती, धर्मावरचा विश्वास उडाला होता. आणि अशा वेळेला त्यांनी हा अगदी छोट्या कालावधीकरता फक्त 30 वर्षाचा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी हा अवताराचं कार्य केलेलं आहे. आणि 30 वर्षापैकी त्यांनी पिठापूरला जन्म झालेला आहे, पण त्यांचं सर्व कार्य आहे कुरवपूर या ठिकाणी झालेलं आहे. आणि 14 वर्षाचा काळ त्यांनी त्या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. त्यांचं अनुष्ठान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपामध्ये दुसरा अवतार घेतलेला आहे. तो अंबा आणि माधव यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे लाड कारंजाला. पण त्यानंतर मग त्यांनी औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर अशा ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि त्या ठिकाणी त्यांचं फार मोठं कार्य झालेलं आहे. आणि त्याच्या योगाने त्यांचे दत्त संप्रदायाचे फार भरभराट झालेले आहे. त्यांचे जे शिष्य अनुयायी होते त्यांनी ते कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यांना म्हटलं जातं की नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दैवनामध्ये जाऊन लुप्त झाले, तिकडे तपश्चर्येमध्ये मग्न होते. आणि त्याच ठिकाणाहून अक्कलकोट स्वामी प्रगट झालेले आहेत. आणि त्यांनी जवळजवळ 24 वर्ष हे अक्कलकोटला वास्तव्य केलेलं होतं. आणि त्यांच्या काळातही त्यांची फार मोठ्या दत्त संप्रदायाची भरभराट झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची अशी दत्तस्थान आहे. आणि त्यांच्या दत्तस्थानामध्ये पादुकांना फार महत्त्वाचं दिलेलं गेलेलं आहे. त्यापैकी जी पहिल्या पादुका आहेत औदुंबरला त्याला विमल पादुका म्हणून म्हटलं जातं. आणि वाडीच्या पादुका आहेत त्या मनोहर पादुका आल्या. नंतर कुरवपूर, पिठापूर या ठिकाणी श्रीपाद वल्लभांच्या पादुका आहेत. आणि निर्गुण पादुका आहेत या नरसोबावाडीच्या आहेत, लातूरला आहेत आणि गाणगापूरला आहेत. या ठिकाणी या निर्गुण पादुका आहेत. आणि करुणा पादुका म्हणून कडगंजीला पादुका आहेत, त्या करुणा पादुका म्हटलं जातं. आणि श्री शेषदत्त पादुका या बसव कल्याणला शेष दत्त पादुका आहेत. अवधूत पादुका या बाळकुंद्रीला आहेत. आणि प्रसाद पादुका या वासुदेव निवासमध्ये आहे. अशा प्रकारे पादुकांचंही अत्यंत महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे संप्रदाय त्याच्यामध्ये आलेले आहेत. यामध्ये नवनाथांचा जो संप्रदाय आहे त्यांनीसुद्धा फार मोठं अनमोल असं कार्य केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी दत्तप्रभूंचे त्या ठिकाणी साधना झालेली आहे. आणि त्यांच्या आदेशानुसार सर्व गोष्टी घडत गेलेल्या आहेत. एकनाथ महाराज आहेत किंवा वारकरी पंथ जरी घेतला तरी त्यांचा वारकरी पंथामध्ये सुद्धा महत्त्वाचा पार्ट हा दत्तप्रभूंना मानला गेलेला आहे. रामदास स्वामींच्या ह्याच्यामध्ये रामचंद्राचे त्यांनी मोठी उपासना आहे. पण तिकडे सुद्धा दत्त महाराजांचं स्थान अगदी महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी दत्त महाराजांनी आपलं ज्ञानार्जन देऊन लोकांना मार्गाला लावलेला आहे. आणि हा मार्ग सर्व बाजूनी चालू आहे. गुरु पादुकांच्या यांनी आपण महाराजांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तिकडे मूर्तीपेक्षा पादुकांचं पूजन हे जास्त श्रेष्ठ मानलं जात आहे. आज गिरनार पर्वतावर कित्येक साधू संत मला भेटलेले आहेत ज्यांची वयोमर्यादा ऐकून आपण हैराण होऊ की 500, 1000, 1500 वर्ष ही साधना करणारे जे साधू आहेत
त्या साधूंनी आपल्या तपश्चर्येचं फळ हे दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार लोकांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्व ठिकाणी सध्या कलियुग आहे आणि कलियुगात पापाचरण चाललेलं आहे आणि ह्याच्यामधून सामान्य लोकांना वाचून चांगल्या मार्गाला नेण्याचं काम हे दत्तगुरू करत आहेत. एका आत्म्याचं परमात्माशी मिलन करण्याचं काम, आणि तो मिलन कशा रीतीने होणार तर तुमच्यामध्ये असलेल्या दुर्गुणांचा किंवा षड्रिपूंचा निचरा करून ते तुम्हाला चांगल्याकडे सगुण घेऊन जातात आणि तुम्हाला मोक्षाप्रती घेऊन जाणारं दैवत म्हणून आपण दत्तगुरूंचं दैवत हे मानले गेलेले आहे. ज्यापैकी टेंबे स्वामींचे अगणित उपकार आपल्यावर आहेत. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अत्यंत कठोरपणे तपश्चर्या केलेली आहे. त्यांचं साहित्य हे शंकराचार्यांच्या नंतर दुसरं साहित्य आहे की सर्वत्र त्यांनी याचा भक्तीचा प्रसार केलेला आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांचं भ्रमंती झालेली आहे. आणि शेवटी त्यांनी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे सावंतवाडी माडगाव या ठिकाणी. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दत्त मंदिराची स्थापना केलेली आहे. त्यानंतर त्यांचं कार्य, महाराजांनी त्यांना निर्देश दिला होता की मला नर्मदेमध्ये क्रीडा करायची आहे, कारण त्यांच्याकडे जी मूर्ती होती, त्यांच्या जोडीमध्ये नित्यनेमाने जे पूजा अर्चा करणारी जी मूर्ती होती ती मूर्ती त्यांच्याशी बोलायची आणि त्यांनी सांगितलं की मला नर्मदेमध्ये क्रीडा करायची आहे आणि म्हणून गरुडेश्वर या ठिकाणी म्हणजे बडोद्यापासून साधारण 70-75 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गरुडेश्वर स्थान आहे आणि नर्मदेच्या किनारी त्यांनी हे दत्त मंदिराची स्थापना केलेली आहे आणि बाजूलाच त्यांचं समाधी मंदिरसुद्धा आहे. त्यानंतर त्यांचे अनेक शिष्यगण झाले, गांडा महाराज झाले, रंगावधूत स्वामी झाले, असे बरेचसे चांगले शिष्य त्यांनी निर्माण केले. त्या रंगावधूत महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी दत्तपावनी रचना केलेली आहे आणि त्यांनी नारेश्वरला त्या ठिकाणी पुन्हा त्याकडे मंदिराची स्थापना केलेली आहे. ते सुद्धा एक अप्रतिम असं नर्मदा किनारी असणारं एक स्थान आहे. अशी विविध स्थानं सर्व ठिकाणी आहेत. माऊंट आबूचं गुरुशिखर हे सुद्धा एक प्रसिद्ध स्थान आहे आणि सर्वत्र इवन प्रतापे महाराजांना जी मिळालेली जे दत्तमूर्ती आहे हे एकमुखी दत्ताची जी विलक्षण सुंदर अशी मूर्ती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी गरुडेश्वराच्या पासून जवळपासच आहे 35-35 किलोमीटर अंतरावर. आणि गुजरातमध्ये, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये तर दत्तभक्ती जोपासलेली आहे, रोमारोमात भिनलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपलं चौलचं आमचं दत्त मंदिर हे स्वयंभू दत्तात्रयांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणची अनुभूती एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि असं एक प्राचीन मंदिर आहे. अशा प्रत्येक ठिकाणी मंदिरं आहेत आणि त्यांचं कार्यही वेगळं आहे आणि त्या अनुषंगाने दत्त जयंतीचा उत्सव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या दत्त संप्रदायातल्या लोकांना ही गुरुपौर्णिमा आणि ही दत्त पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची वाटते आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्सव साजरा करून लोकांना चांगल्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक परिवार करत असतो. पंथ जरी वेगळे असले तरी त्यांचा उद्देश एकच आहे की सर्व चराचरामध्ये दत्तभक्ती जोपासावी आणि लोकांनी चांगल्या मार्गाने जीवनामध्ये पुढे जावं आणि स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष करू.